चिकन मटण आणि ही रेसिपी जर एकत्र ठेवली तर मी चिकन मटणऐवजी हीच रेसिपी प्रिफर करीन। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे। पावसाळ्यात सुक्या मासळीची टेस्ट काय निराळीच असते। तर आज आपण सुक्या मासळीतला महागडा प्रकार म्हणजे सुके सोडे, अतिशय महाग असलेले हे सुके सोडे, या सुक्या सोड्याची आपण आता कालवण किंवा भाजी बनवून घेऊया। आता हे सुके सोडे बनवायचे कसे ह्याची जर रेसिपी किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट लिहू शकता। पण हे सोडे आपण एप्रिल किंवा मे महिन्यात बनवत असतो, कारण त्यावेळेला एकदम कडक असा उन्हाळा असतो। तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल तर त्यावेळेला आपण नक्कीच पुढच्या एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपण हा व्हिडिओ नक्कीच बनवून घेऊ। चला तर या सुक्या सोड्याची भाजी कशी बनवायची ती पाहून घेऊया। सुक्या सोड्याची किंवा सुक्या कोळंबीची ही रेसिपी किंवा ही करी बनवून घेण्यासाठी मी हे 2 कप सुके सोडे घेतलेले आहेत एका भांड्यात, आणि त्या भांड्यात एकदम कडकडीत गरम पाण्यात मी ही भिजत ठेवत आहे 1 तासासाठी। 1 तासासाठी मी छान भिजत ठेवत आहे, अगदी झाकण लावून मी ही मस्त अगदी हे सोडे सॉफ्ट होईपर्यंत भिजत ठेवत आहे। 1 तास झालेला आहे। आता त्या 1 तासाच्या दरम्यान या करीला लागणारं इतर साहित्य मी कापून घेतलेलं आहे आणि हे सोडे 4-5 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी मगाशी काय काय कापलेलं आहे ते आता जाणून घेऊया। इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेली आहे, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, जवळजवळ 2 हात होतील एवढी। 2 कांदे मी अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत। आता वाटणासाठी लागणारं साहित्य मी हे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून ओलं खोबरं आहे, 1 कांदा असा मी चिरून घेतलेला आहे, 1 मी मिरची कापून घेतलेली आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंचाचं मी आलं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे। आता इथे कांदा आणि हा जो ओला नारळ आहे तो ओला नारळ आणि मिरच्या हे कापून मी छान असं शिजवून घेत आहे। एकदम छान लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता बारीक गॅसवर ते शिजतंय तोपर्यंत आलं लसूण आपण बारीक कुटून घेणार आहोत। आपण ते वाटणार नाही आलं लसूण, तर असं खलबत्त्यात घालून हे बारीक कुटून घेणार आहोत। हे छान बारीक कुटलेलं आहे। आता इथे हा कांदा, नारळ आणि मिरची शिजलेली आहे, आपण हे काढून घेणार आहोत। काढून घेऊन ते थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। गरम गरम घालून तुम्ही आता ह्या भांड्यातच गरम गरम घातलं तरी चालेल, पण ते थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। हे गरम गरम वाटून घेऊ नका। तर इथे मी थंड झालेल्या या वाटणामध्ये मगाचचं ते सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून ते वाटण करून घेतलेलं आहे। आता त्याच तेलात आणि मी 4 टेबलस्पून इतकं तेल घालून त्या तेलात मी हे कुटलेलं आलं लसूण घालून छान शिजवून घेतलेलं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। त्यानंतर मी कांदा आणि कोथिंबीर घालून हे मस्त शिजवून घेत आहे। अगदी याचा लाईट गोल्डन कलर होईपर्यंत मला हे शिजवून घ्यायचं आहे। इथे आपली पेस्टसुद्धा रेडी झालेली आहे, ही पहा छान रेडी झाली आहे। ती आता बघू शकता तुम्ही, त्याच्यात काही असं खरबरीत राहिलं असेल, खोबरं राहिलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता। आता इथे हा कांदा झालेला आहे, त्यात मी टोमॅटो घालून घेत आहे। आपण पहिला कांदा न घालता आलं लसूण का घातलं, तर आल्या लसणाचा कच्चेपणा लवकर निघून जातो। जर आलं लसूण पहिलं कांद्याच्या तेलात शिजवलं तर ते लवकर त्याचा कच्चेपणा निघून जातो। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 3-4 मी लवंग घेतलेले आहेत, छोटे छोटे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत, 8-10 मी काळं मिरं घेतलेलं आहे, ते मी छान परतून घेतलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, 1
2 टेबलस्पून मी आमचा कोळी मसाला घातलेला आहे, 1 टीस्पून मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, 1 टीस्पून मी जिरे पावडर घेतले आहे, 2 टीस्पून मी धणे पावडर घेतले आणि अर्धा टीस्पून मी हळद घेतलेली आहे. तर हे सगळं मी आणि याच जोडीला मी ही पेस्टसुद्धा छान सगळी घेऊन त्यात थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी छानपैकी तेलात शिजवून घेत आहे. ही पेस्ट आणि ही सगळी वाटण शिजून झाली की मग यात आपण हे भिजलेले सोडे, स्वच्छ धुतलेले सोडे आपण घालून घ्यायचे आहेत आणि त्या मसाल्यामध्ये हे एकजीव करून घ्यायचे आहेत. थोडंसं परतून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता या जोडीला मी एक छोटा बटाटा बारीक त्याचे फोडी करून मी घालून घेत आहे. बटाटा घातला की अजून ह्या ग्रेव्हीला किंवा या करीला टेस्ट येते. आता आपला बटाटा शिजायचा आहे म्हणून मी 1 कप एवढा पाणी घालून घेत आहे. 1 ते 2 कप तुम्ही पाणी घालून घेऊ शकता, तुम्हाला ग्रेव्ही किती जाड किंवा किती पातळ हवी त्यानुसार. आता मीठ मी मगाशी ऑलरेडी घातलेलं आहे, तर इथे तुम्ही बेतानेच मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून 10 मिनिटं आपल्याला शिजत ठेवायचं आहे, अगदी लो फ्लेमवर. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आपण पाहूया बटाटं व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही. तर इथे बटाटं मला व्यवस्थित शिजलेलं दिसतं आहे. आता मी गॅस फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मी या ग्रेव्हीवर टाकून घेत आहे आणि असंच गरमागरम हे आता आपण सर्व करून घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये मी हे सर्व करून घेत आहे, कारण मी भाकरी आणि भातसुद्धा या प्लेटमध्ये लावून घेणार आहे. तर तुम्ही हे भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊन घेऊ शकता. पण मोस्टली ही ग्रेव्ही भाकरीबरोबर, म्हणजे तांदळाची भाकरी किंवा आता माझ्याकडे ही माझी मिक्स ग्रेन म्हणजे मल्टीग्रेन मी ही भाकरी तयार करत असते. तर ह्या भाकरीने आम्ही रोज जेवत असतो. तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर ही ग्रेव्ही खाऊन घेऊ शकता. अतिशय खमंग आणि स्वादिष्ट अशा ह्या कोळंबीच्या सुक्या सोड्याची भाजी तुम्हाला जर आवडली तर घरी तुम्हाला कुठूनही जर सोडे मिळत असतील तर आणा, त्याची भाजी बनवा, खाऊन बघा. खाल्ल्यानंतर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओ. तोपर्यंत बाय.